दूसरा दिन। हर हर महादेव। तर तयारी करून सकाळी 4 वाजता आम्ही निघतो आता मंदिरामध्ये. चाललो आता काशी विश्वनाथ टेम्पलच्या इथे. चला सगळे तयारी करून आलेत. हे बघा यो छुट्टा आहे. हे किती डिग्री सेल्सिअस आहे आता? 8 डिग्री सेल्सिअस इथे तापमान आहे. आणि व्ह्यू तर खूप मस्त आहे इथे. गल्ल्या वगैरे सगळं सगळं चांगलं आहे. कुर्ता पण शिवलेला पहिल्या दिवशी घालायला आणि त्याच्यावर स्वेटर घालायला लागतं आता. मला वाटतं या लाईन मध्ये कमीत कमी 2 तास तरी लागतीलच, कारण लाईन किती मोठी आहे. थांबा बघा आता तुम्ही किती मोठी. आतमध्ये आलोय अर्ध्या तासात. आता इथे तर फोन नाही घेऊन जाऊ शकत, म्हणजे पुढे याच्या पुढे तुम्हाला इकडनंच दाखवतो. भाई मंदिर किधर है? मंदिर इसके पीछे है, मतलब इस चेकिंग के अंदर है। 20 मिनिटांमध्ये फक्त आमचं दर्शन झालंय आणि खूप गर्दी आहे, पण ठीक आहे. आतमध्ये मॅनेजमेंट खूप चांगली आहे इकडे आणि एवढी गर्दी असून पण 20 मिनिटांमध्ये दर्शन झालंय आमचं. तर असा विचार करू नका की गर्दी आहे इकडे येऊ की नको नवीन वर्षामध्ये, असं काय नाही. तुम्ही या. काशी विश्वनाथचं दर्शन करून आता आम्ही जाणार आहे कालभैरवच्या इथे. असं म्हणतात की जर तुम्ही कालभैरवचं दर्शन नाही केलं तर तुमचं काशीला येऊन किंवा बनारसला येऊन अपूर्ण आहे. त्यामुळे हे दर्शन करणं तर तुम्हाला कंपल्सरी आहे. तर ऑटो पकडून आता आपण जाऊया कालभैरवच्या इथे. कुछ नहीं है। ज्यादा टाइम लगाने का नहीं है बाबू, ज्यादा समय लगाने का नहीं है बाबू। बस थोड़ा 20 रुपये दे दो। इकडे होता असा. इथूनच लाईन लागली. ज्यांचं घर आहे त्यांना पण जायला रस्ता नाही भेटत आहे. किती वेळ लागेल लाईन बघून तुला असं वाटतंय? 1-2 तास. मला तर वाटतं 2 तास लागतील. खूप. काय करणार ते ओळख नाही ना आमची. कळवा आहे आमचा. सकाळी पण आमचा कळवा आहे. कळत असं तर पुढे गेलो असतो. सीधा घरात जाऊन आम्ही लाईन लावून गेलो आणि आमचं दर्शन 10 मिनिटात झालं. आता इथे बघूया काय होतंय. मगाशी मी 20 मिनिटं बोललो व्हिडिओ. तेच 10 ते 20 मिनिट. हा. नमस्कार और शुभकामनाएं भैया। ले लीजिए 50 रुपए। कालभैरवचे दर्शन करून आलो आता आम्ही. फोन अलाउड नव्हता त्यामुळे फोन आतमध्ये घेऊन नाही गेलो, पण खूप चांगलं दर्शन झालंय. असं वाटलं नाही खूप लाईन होती, पण असं थोडं पण नाही वाटलं की जास्त वेळ गेला वगैरे. चला आता बाहेर जाता जाता बघू, आणि भूक लागली तर थोडं काहीतरी खाऊ. स्ट्रीट फूड पण ट्राय करू. थोडा रेस्ट करून आम्ही निघालो आता बनारस एक्सप्लोअर करायला. तर खूप भूक लागली. आधी आपण तंदूर मोमोज वगैरे खाऊ, कारण इथे दिसतात नॉर्थ इंडियन कपल आहे. एक मिनिट. मोमोज खाऊन आता आलो आम्ही. लस्सी वगैरे पितो काहीतरी.
एक. खूप स्ट्रीट फूड खाल्ले आता आम्ही. खूप म्हणजे जास्त नाही खाल्ले. काय काय खाल्ले? लस्सी पिले आणि ट्राय करणार आहे आम्ही आता. आणि मोमोज खाल्ले. मोमोज तर भाई हार्ड होते. बनवणारा चायनीज होता, चायनीज. तर आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटला. उद्या परत जाणार आहे, पण आता असंच बघायला चाललोय कसं आहे काय आहे. तर चला बघूया. मग स्टोरी तर माहिती असेल मणिकर्णिका घाटची. तुम्हाला नसेल माहिती तर सांगतो इकडे बसून जरा आणि आम्ही जातो. नाही रील पण बघा, रीलला आम्ही टाकणार आहे स्टोरी. ठीक आहे चालेल. चला मग जाऊया आता. तोपर्यंत परत एकदा काशी विश्वनाथला जायला भेटलं आम्हाला तर आम्ही जायला ट्राय करू. हा, कारण आम्हाला तो फोटो काढल्याशिवाय चैन नाही पडणार. चला जाऊया. गुगल. आता आम्ही जातोय फक्त मंदिराचा फोटो काढायला. मगाशी सकाळी गेलेलो तेव्हा आम्हाला मंदिराचा फोटो काढायला नव्हता मिळाला, कारण आम्ही दुसऱ्या गेटने गेलेलो आणि फोन सगळे जप्त केलेले. म्हणजे फोन तर अलाउडच नाही आतमध्ये. तर आम्ही ज्या गेटने फोटोज मिळतात त्या गेटच्या इथे आता जातोय. तर मिळाले पाहिजे फोटोज काढायला, एवढंच बस. चला तर बघूया फोटो काढायला मिळतात का. जाऊया. हॅलो गाईज. तर आता आम्ही दुसऱ्यांदा दर्शन केलंय. आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटला. दोनदा दर्शन केलंय. मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट हा, पण आम्ही दोनदा दर्शन केलंय या. दोनदा. आणि उद्या रिटर्न करणार आहे. भेटलं आम्हाला लाईन वगैरे गर्दी अगदी असून 15 पण मिनिटात 1 तारखेला एवढी गर्दी होती. काय नाही ओळख आहे ना. मिनिमम 25-30 मिनिट्सच्या आतमध्ये आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. मग कोण आलं तर तुमचा नंबर देऊ, तुम्ही दर्शन करून द्याल का त्यांना. नाही आमचं 500 रुपये लागेल का. सॉरी. तर आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटला. तर हे लोक तर घाबरलेत. हो ना. आम्ही full मला कानातले वगैरे तर काढले. बघायचंय. मी तर रील मध्ये खूप ऐकलंय की गेल्यावर भीती नाही वाटत. तर बघूया आता, जाऊ. गेल्यावरच कळेल काय आहे काय नाही. घाबरली थोडी थोडी. जाते जो होगा होगा. घाबरू बिबरू नका का. एवढं काय नाही. तिकडे गेल्यावर नाही भीती वाटणार. पण चला, मंदिर तर आहे. नुसती लाकडं लाकडं लाकडच आहेत. हर हर महादेव. तुम्ही कधी पण आलात काशी विश्वनाथच्या इथे तर मणिकर्णिका घाटला नक्की या. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. आता परत उद्या मी एकटा येईल वाटल्यास. पोरींना घेऊन नाही ना. उद्या बघू. एकटा एक्सप्लोर करेल अजून थोडा पुढे पुढे जाऊन, तर कळेलच. आग लगा दी है इस आइडिया ने.